नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. तिने खूप प्रयत्न केला पण तिच्या पदराने धोका दिलाच आणि तो पदर तिच्या खांद्यावरून उडालाच. तशी तिने आता तिच्या दोन्ही हातांची कैची करून तिचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले होते आणि लाजून खाली बघत होती ती, कारण तो एकटक तिच्याकडेच पाहत पाहत तिच्या जवळ आला होता. जान, माझ्यासमोर का लाजते डिअर? आय हॅव द राईट टू सी यू एनिवे. तुला कसाही बघण्याचा हक्क आहे मला. तो तिचे दोन्ही हात बाजूला करत बोलला. तशी ती अजूनच लाजली. आता पुढे. जान, बघणार नाहीस का माझ्याकडे? त्याने विचारलं. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. त्याने तिचे दोन्ही हात बाजूला केले होते. त्यात तिच्या खांद्यावर पदर नव्हता, वरून ब्लाऊजचा डीप नेक. कशी बघणार होती ती त्याच्याकडे? खूपच लाज दाटून आली होती तिला. जान प्लीज. तो मात्र आता इन्सिस्ट करू लागला होता तिला. तिचं असं लाजणं जीव घेत होतं त्याचा. मग मात्र तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहू लागली, तर तो तिच्याकडेच एकटक पाहत होता. त्याचे ते सिल्की ताठ काळेभोर केस हवेमुळे जास्तच उडत होते आणि त्याचा रुबाब अजूनच वाढवत होते. इतका देखणा पुरुष आपला नवरा आहे ह्याचं तिला नेहमीच कौतुक वाटत असे. त्याहीपेक्षा जास्त तो आपल्यावर जीवापाड प्रेम करतो ह्याचा आनंद होता. ह्या पूर्ण जगात इतक्या सुंदर सुंदर मुली असतील आणि तो एक प्रिन्स चार्मिंग, पण त्या कोणालाही न निवडता त्याने त्याची लाईफ पार्टनर होण्यासाठी आपली निवड केली. ह्यासाठी तिला नेहमीच तिच्या नशिबाचा हेवा वाटायचा. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं, पण तो जितकं प्रेम तिच्यावर करत होता तेवढं प्रेम दुसरं कोणीच तिच्यावर करू शकला नसता. त्याच्याकडे पाहतच ती तिच्या विचारात हरवली होती. जान, आय नो आय एम डॅम हॅन्डसम, पण म्हणून तू माझ्याकडे अशी एकटक बघत नको राहूस डिअर. दिल में कुछ कुछ होता है. तो तिला डोळा मारून बोलला. तशी ती हसली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली, कारण कधीपासून स्वतःच्या डॅम हँडसम नवऱ्याकडे पाहून तिला पण तर कुछ कुछ होत होतं. त्याने पण मग त्याची मिठी अजूनच घट्ट केली. कम, तो बोलला आणि त्याने तिला उचलून घेतलं. मीत, काय करताय? त्याने तिला उभ्या उभ्यानेच उचललं होतं म्हणून ती कडकडली, पण तो मात्र फक्त हसला आणि तिला टेरेसच्या रेलिंगजवळ घेऊन आला. त्याने तिला आता त्या रेलिंगच्या काठावर बसवलं आणि तो तिच्या पुढ्यात उभा राहिला. त्या रेलिंगच्या काठावर ती बसू शकेल इतकी जागा नक्कीच होती, पण ती मात्र घाबरली होती, कारण तिने मागून खाली पाहिलं तर खूप खोल दिसत होतं. दिसणारच ना, 4 मजली बंगलो होता त्याचा. तर इतक्यावरून खाली बघितल्यावर तिला भीती वाटणं साहजिकच होतं. मीत, मला खाली उतरवा, मला खूप भीती वाटते प्लीज, ती त्याच्या गळ्याला विळखा घालत बोलली. जान, डोंट स्केअर डिअर. मी आहे ना. मी असताना तू का घाबरतेस? लुक ॲट मी, तो बोलला, कारण ती कधीपासून डोळे बंद करून त्याला बिलगून होती. आता मात्र तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या कमरेभोवती त्याचे हात गुंफून तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. तिचा विश्वास तर होताच त्याच्यावर. तो तिला कधीच काहीच होऊ देणार नव्हता. माहीत होतं तिला. त्याची जान होती ती. त्याने मान थोडी वर करून तिला विचारलं, कारण ती कधीपासून त्याच्याकडेच पाहत होती. तशी तिने काही नाही अशी हसून लेफ्ट टू राईट मान हलवली. ती त्या रेलिंगवर बसली होती आणि तो तिच्या पुढ्यात उभा होता. तिच्या गळ्यापर्यंत येत होता तो. त्याने त्याचे हात तिच्या कमरेभोवती गुंफले होते आणि तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात. जान, आय एम सॉरी डिअर, थोड्या वेळाने तो बोलला. डोळे थोडे डबडबले होते त्याचे. मीत, व्हॉट हॅपन? तिने त्याच्या गालावर हात ठेवून काळजीने विचारलं, कारण आत्ताच तर तो इतक्या छान मूडमध्ये होता आणि आत्ता मात्र लगेच इमोशनल झाला होता. जान, इतके दिवस मनात नसतानाही मी तुला त्रास देत होतो. का? तर ती सानिका मला तसं करायला सांगत होती.
ब्लॅकमेल करत होती की मी असं काही नाही केलं तर ती तुला सगळं सांगून टाकणार होती आणि मग तू मला सोडून निघून जाशील ह्या भीतीने मी तुला इतका त्रास दिला. मी तेव्हा खूप सेल्फिश झालो होतो, फक्त स्वतःचा विचार करत होतो. पण त्यामुळे मी कितीतरी वेळा तुझं हृदय तोडलंय. तुझ्या हृदयाला किती वेदना दिल्या जान. आय एम सॉरी, तो बोलत होता. मीत, यू नो ना, हे माझं हृदय नाही आहे. हे तर कधीच तुमचं झालंय. हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी धडधड करतंय. त्याच्यावर फक्त तुमचा अधिकार आहे. मग ते तोडावं की जोडावं हे तुमचं तुम्ही बघून घ्या, कारण मालकी हक्क तर तुमचाच आहे त्यावर. तिने त्याचा चेहरा ओंजळीत पकडला आणि बोलली ती, पण तो मात्र तिच्याकडे नुसता बघत राहिला होता. तसा तिने त्याचा चेहरा हातात पकडला आणि तिच्या छातीवर ठेवला, अगदी तिच्या हृदयाच्या जवळ. मीत, काही ऐकू येतंय? तिने विचारलं. तो मात्र तिच्या हृदयाची स्पंदने ऐकण्यात मग्न झाला होता, जी आता खूपच जलद गतीने धावत होती. का नाही धावणार? त्या हृदयाचा मालक एवढा जवळ जो आला होता. मीत, त्या हार्टबीट्स पण फक्त तुमचंच नाव घेत आहेत. ऐकू येतंय ना? ती बोलली तसा तो किंचित हसला आणि त्याने तिथे त्याचे ओठ टेकवले. आय एम सॉरी माय जान. ह्यापुढे काहीही झालं तरी तुला अजिबात त्रास देणार नाही मी, तो बोलला. पण त्याने जसे तिथे ओठ टेकवले, तिच्या शरीरात एक करंट धावला आणि तिने त्याला अजूनच जास्त जोरात छातीशी आवळलं. तो पण तिचे ते हार्टबीट्स ऐकत तसाच उभा राहिला. बराच वेळ झाला तरी दोघेही एकमेकात हरवले होते. इतक्यात टेरेसचं दार उघडण्याचा आवाज आला. तसे दोघेही दचकले, पण त्याने पटकन तिला उचलून घेतलं आणि तो टेरेसच्या मागच्या बाजूला आला. तो जानूच्या ओठांवर बोट ठेवत बोलला आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण जानूने पाहिलं तिथे खाली 2 गाद्या अंथरल्या होत्या, ज्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. अमित, आर यू हिअर? सानिकाचा आवाज आला तसं त्याने डोक्यावर हात मारला आणि एकदा जानूकडे पाहिलं. पण जानू मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती. थोड्या वेळापूर्वी आलेली स्माईल सानिकाच्या आवाजाने कुठच्या कुठे पळून गेली होती. अरे यार, ही इकडे कशाला आली परत? त्याने त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत विचारलं. तुमच्यासाठी, जानूने एक बॉक्स टाईप स्माईल देऊन सांगितलं. तशी त्याने पण नकारार्थी मान हलवली. तुमच्यासाठीच येणार ना? आता माझ्यासाठी कशाला येईन ना ती इथे? जानू काल फुगवून बोलली. त्यावर अमितला सुचत नव्हतं काय बोलावं. खरं तर तुम्हीच तिला इतकं चढवून ठेवलंय ना, म्हणून तिची एवढी हिंमत होते. मी असते तर अजिबात खपवून घेतलं नसतं तिचं. तुम्ही ना? ती पुढे काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला एक डीप किस करू लागला. ती मात्र डोळ्यांची फडफड करत त्याच्याकडेच पाहत होती. तिला एक्सपेक्ट नव्हतं तो असं काही करेल, पण तो मात्र तिच्या ओठांची लिपस्टिक त्याच्या ओठांनी काढू लागला होता, जे की तिला पण खूप जास्त आवडत होतं. तिला त्याला रागाने स्वतःपासून दूर ढकलायचं होतं, पण ती करत मात्र उलटच होती. ती त्याच्या शर्टला पकडून त्याला तिच्या अजूनच जवळ ओढत होती. इतका इंटेन्स वाढला होता तिचा त्या किसमध्ये आणि तिची ती रिॲक्शन पाहून त्याला पण चेव चढला होता. तो अजूनच पॅशनेट झाला होता. आता दोघांचेही श्वास वाढले होते. तसं त्याने तिला सोडलं. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि आता जोरजोरात हसू लागले. पण लगेच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला चूप केलं. सोबत स्वतःसुद्धा शांत झाला, कारण सानिका आली होती तिथे. हे तर त्यांच्या रोमांसमध्ये ते विसरूनच गेले होते. त्याने थोडा कानोसा घेतला, पण काहीच जाणवलं नाही त्याला. तसा तो रिलॅक्स झाला. सानिका पुन्हा त्याच्या रूमच्या दिशेने आली होती, पण तिला तो त्याच्या रूममध्ये नव्हता दिसला, म्हणून ती त्याला घरभर शोधत होती. पण इतक्या मोठ्या घरामध्ये त्याला कुठे आणि कसं शोधू तिलाच प्रश्न पडला होता. शेवटी ती शेवटचा पर्याय म्हणून टेरेसवर आली होती. पण टेरेसवर पूर्ण अंधार दिसत होता, म्हणून तिने फक्त वरून वरून बघितलं. जसं तिला काही संशय वाटला नाही ती तिथून निघून गेली होती. तिने मागच्या बाजूला जाण्याची पण तसदी घेतली नव्हती. जर घेतली असती तर कदाचित तिला ते दोघे
एकमेकांच्या प्रेमात किती अखंड बुडाले होते ते त्यांचा तो इंटेन्स किस बघून लक्षात आलं असतं. गेली वाटतं, तो सुस्कारा सोडत बोलला. जा आता आणि डोअर लॉक करून या. ती बोलली तसा तो गालातच हसला. हसायला काय झालं तुम्हाला? तिने विचारलं. नथिंग, तो हसतच बोलला. नाही, सांगा आधी, ती त्याच्या शर्टची कॉलर पकडून बोलली. तसा तो पुन्हा हसला. आय लाईक इट, तो बोलला. तशी तिने त्याची कॉलर सोडून दिली आणि गाल फुगवून बसली. जान, त्याने आवाज दिला. तो तिला उगीच छळत होता. आवडत होतं त्याला ते, पण ती मात्र गाल फुगवूनच होती. मी नाही, जा तुम्ही, ती लटक्या रागात बोलली. खरंच जाऊ? त्याने विचारलं. हो, मनात तर अजिबात नव्हतंच तरी हो बोलली ती. जान, त्याने पुन्हा आवाज दिला, पण ती अजिबात काहीच बोलली नाही. ओके देन, आय एम गोईंग. तो मुद्दाम उठला आणि जाऊ लागला. तोच तिने त्याचा हात पकडला आणि त्याला खाली पाडलं आणि ती त्याच्या वर आली. आऊच जान, काय करतेस? तो कळवळून बोलला. कुठे चाललात? तिने डोळे बारीक करून विचारलं. तूच तर म्हणालीस ना जा म्हणून, तो नाटकी पद्धतीने म्हणाला. मी काहीही म्हणेन म्हणून तुम्ही जाणार का? ती बोलली. ओके, मी जायचं नाही मग काय करायचं? त्याने विचारलं. तशी लाजेची लाली तिच्या गालावर झळकली. सांग ना जान, काय करायचं मी? त्याने पुन्हा विचारलं. असं विचारता जसं की तुम्हाला काही माहीतच नाहीये की काय करायचंय. ती हसून आणि स्वतःचा चेहरा दोन्ही हाताने झाकून बोलली. तसा तो गालातच हसला आणि त्याने तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले आणि तिला फिरवलं. तो आता तिच्या वर आला तशी तिने लाजून मान दुसरीकडे वळवली, पण त्याने मात्र तिच्या मानेमध्ये त्याचा चेहरा खुपसला आणि तिला किस करू लागला. तशी ती मोहरली त्याच्या स्पर्शाने, पण लगेच तिला काहीतरी आठवलं आणि ती बोलली. मीत, टेरेसचं डोअर लॉक करायचं आहे ना? जा ना पटकन. नो, डोंट स्पॉईल माय मूड, लव्ह मी. तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बोलला आणि अजूनच इंटेन्सली तिच्या मानेवर गळ्यावर किस करू लागला. पण एका बाजूने त्याने त्याच्या मोबाईलवर एक मेसेज सेंड केला होता. पण इथे जानू मात्र अजूनही हवा तेवढा रिस्पॉन्स त्याला देत नव्हती. कारण जर पुन्हा सानिका किंवा अजून कोणी इथे आलं तर तिला भीती वाटत होती. तिच्या स्पर्शातली असहजता त्याच्या लगेचच लक्षात आली. मी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. डोअर आत्तापर्यंत लॉक पण झालं असेल. सो डोंट टेक टेन्शन अँड शॉअर मी विथ लव्ह लाईक यू डू एव्हरी डे. तो बोलला तशी ती हसली. तिला तिची चूक कळली होती. नेहमी ती विसरत होती की तिचा नवरा अमित राज्याध्यक्ष आहे आणि तो त्यांचे स्पेशल मोमेंट असे कधीच उघड्यावर पाडणार नव्हता. तिने झटक्यात त्याच्या खांद्यावरून त्याचा शर्ट खेचून बाजूला केला. तसे त्याच्या शर्टचे 2 बटन्स आपोआपच तुटून पडले आणि त्याची भारदस्त छाती तिला दिसली. तसा तिने तिथे तिचा हात फिरवला. तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला, पण तिने त्याला वळवलं आणि त्याच्या खांद्यावर जोरात बाईट केलं. तिला त्याने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सांगितला होता. मग थोडी ना ती माघार घेणार होती. पुरेपूर साथ देत होती ती त्याला. पण तिच्या दातांचा, ओठांचा आणि जिवाचा स्पर्शच असा होता की तो कळवळला आणि त्याने तिच्या केसांना पकडून तिचा चेहरा वर केला. पण ती मात्र मानली नाही. तिने त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली, ज्यामुळे तो अजूनच बेधुंद झाला. तिचा पदर तर आधीच खांद्यावरून सरकला होता, पण आता तिची साडी आणि बाकीचे कपडे पण शरीरापासून वेगळे झाले होते आणि त्या चांदणी प्रकाशात ते दोघेही पुन्हा एकमेकांना अनुभवू लागले होते. ते लव्ह बर्ड्स पुन्हा एकदा नव्याने एक झाले होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.